नमस्कार मित्रांनो, आज आपण आहोत लेखिका सौ रेखा कोरे यांच्या निवासस्थानी आलेलो आहोत आणि जसं की आपल्याला माहिती असेल, मागेही रायगड टुडे न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपल्या सर्वांना ज्ञात असेल की सौ रेखा कोरे ज्या आहेत लेखिका, यांनी महात्मा बसवेश्वर हे पुस्तक लिहिलं होतं आणि त्या संपूर्ण पुस्तकामधनं त्यांनी महात्मा बसवेश्वर काय होते, त्यांचं कार्य काय होतं, या संपूर्ण माहिती त्यांनी त्या पुस्तकाद्वारे दिली होती. आणि येत्या 30 तारखेला म्हणजे अक्षय तृतीयेला महात्मा बसवेश्वर यांची जयंती आहे आणि सौ रेखा कोरे ज्या आहेत यांनी पुढाकार घेऊन, तसेच कोरे सर असतील आणि संपूर्ण लिंगायत समाज जो आहे यांनी एकत्र येऊन महात्मा बसवेश्वर यांची जयंती येत्या 30 तारखेला साजरी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि कशा प्रकारे ही जयंती साजरी करणार आहोत त्याबद्दल आज आपण त्यांच्याकडनं संपूर्ण माहिती घेणार आहोत. रेखाताई, सगळ्यात पहिले तर रायगड टुडेवरती आपलं खूप खूप स्वागत. महात्मा बसवेश्वर काय होते, त्यांचं कार्य काय होतं, त्यांची कार्यप्रणाली, त्यांची विचारधारा खास करून की त्या काळामध्ये त्यांनी काय विचार मांडले होते आणि म्हणून त्यांना महात्मा बसवेश्वर असं म्हटलं जाते, व्याख्या दिली जाते, त्यांच्याबद्दल थोडक्यात माहिती आम्हाला सांगा. नक्कीच. खरं तर महात्मा बसवेश्वर हे लिंगायत धर्मसुधारक आहेत, परंतु त्यांनी जे काम केले ते संपूर्ण मानवजातीसाठी केलेले, फक्त एका धर्मासाठी, लिंगायत लोकांसाठी नाही केलेले. ते 12व्या शतकातील थोर संत महात्मा धर्मसुधारक आहे. लिंगायत धर्म हा अतिप्राचीन धर्म आहे, त्याची पाळंमुळं खूप खोलवर आहेत, परंतु 12व्या शतकामध्ये सर्वांना सोबत घेऊन जायचं म्हणून महात्मा बसवेश्वरांनी त्या धर्मामध्ये खूप मोठी सुधारणा करून आणली. कारण त्यावेळेला राजेशाही होती, लोकांना सर्व गरिबी, अंधश्रद्धा या गोष्टींचा खूप त्रास होत होता आणि जातीचं खास करून जाती व्यवस्था ही कशी होती, कर्मावर आधारित होती. जे काम करतात त्याच्यावर त्यांची जात ठरवली जात होती. मग महात्मा बसवेश्वरांनी खूप विचार केला, यामध्ये बदल घडवून सर्व माणसांना एकत्र आणायचं. तुम्हाला पटणार नाही आजच्या काळामध्ये सगळ्या लोकांना, परंतु काश्मीरचा राजा भूपती, त्याची पत्नी, तिथून ते कर्नाटकच्या उडतुडी गावातल्या अक्कमहादेवी इथपर्यंत सर्वच म्हणजे स्त्रिया पुरुष सर्व एकत्र येऊन महात्मा बसवेश्वरांच्या विचारांनी प्रभावित होऊन त्यांनी अनुभव मंडपमध्ये स्वतःचं योगदान दिलेलं आहे. महात्मा बसवेश्वर हे लिंगायत धर्मसुधारक, थोर विचारवंत, युगप्रवर्तक आणि सर्वांना सोबत घेऊन जाणारे, समानतेचा संदेश देणारे जगद्गुरू महात्मा बसवेश्वर आहे. म्हणजे थोडक्यात आजच्या जर आपण युगामध्ये म्हणजे आजच्या काळामध्ये जर पाहिलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, ज्योतिबा फुले असतील, त्याच्यानंतर शाहू महाराज असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, यांची जी विचारधारा होती किंवा यांचे जे विचार होते ते 12व्या शतकामध्ये त्यांनी मांडलेले होते थोडक्यामध्ये. बरं, आता आपण ही जी जयंती साजरी करणार आहोत 30 तारीखला आपण करत आहात, तर त्या जयंतीबद्दल, त्यांच्या जी जयंती उत्सव आपण साजरा करणार आहात त्याबद्दल थोडीशी रूपरेषा आम्हाला व्यवस्थितपणे सांगाल का? याच्यामध्ये कार्यक्रमाची आम्ही लायन्स क्लब हॉल खोपोलीमध्ये हा कार्यक्रम घेणार आहोत. खोपोली लिंगायत मंडळतर्फे घेणार आहोत हा कार्यक्रम. आणि पहिला महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमेचं एक छोटी मिरवणूक काढणार आहोत तिथे लायन्स क्लब हॉलच्या प्रांगणामध्ये. त्यानंतर आम्ही प्रतिमेचं पूजन, पाहुण्यांचं स्वागत वगैरे आणि लहान मुलांचा, सर्व शालेय विद्यार्थ्यांचा असू दे, कॉलेज विद्यार्थी सर्वांचा सत्कार करणार, गुणगौरव करणार. कारण काय आहे की मागच्या पिढीला महात्मा बसवेश्वर माहिती होते, आत्ताच्या पिढीला, आमच्या पिढीला थोडेसे माहिती आहेत, थोडेसेच म्हणते, परंतु लहान मुलांना, विद्यार्थ्यांना, तरुण वर्गाला फार मोठी माहिती नाही आहे. ती माहिती झाली पाहिजे, हा माझा उद्देश आहे. म्हणूनच मी पुस्तक लिहिलं, ते सोप्या भाषेत लिहिलं. पुस्तकाला नावही दिलेले की महात्मा बसवेश्वर कृतीतून प्रगती करतो. कृती म्हणजे काय हा प्रश्न मला बऱ्याच जणांनी विचारला. तर कृती म्हणजे त्यांनी प्रत्यक्ष समाजाला आपल्या विचारांनी प्रभावित करून तसं वागायला, म्हणजे एक वागण्याची कला दिली. आणि कितीही संकट येऊ दे पण प्रत्येकाने प्रामाणिकपणा नाही सोडला, आपले विचार नाही सोडले, महात्मा बसवेश्वरांचं तत्त्व नाही सोडलं. 12व्या शतकामध्ये राज्य करते जरी राजेशाही असली तरी तिथे लोकशाही नांदत होती. महात्मा बसवेश्वरांमध्ये हे फार विशेष. बरं, हा जो 30 तारखेला आता आपण जयंती उत्सव साजरा करत आहोत, तर हा कितवं वर्ष आहे, पहिल्यांदा करता की याआधी करण्यात आला होता? नाही, आम्ही दरवर्षी, आम्ही खोपोलीत, मी लग्नानंतर खोपोलीत मला 42 वर्ष झाली. रमेश पाटील आमच्या आत्ताचे खोपोली शाखेचे अध्यक्ष आहेत, त्यांचे वडील मंजुनाथ पाटील येऊन
50 वर्षापेक्षा जास्त काळ झाला. ते आमच्या खोपोलीतले सर्वात पहिले लिंगायत म्हणजे आमच्या माहितीप्रमाणे आणि आमच्या ग्रुपमध्ये असलेले. आता ते शिवैक्य म्हणजे कैलासवासी झालेले आहेत. त्यांच्यासोबत आम्ही खूप वर्ष काम केलं आणि त्यावेळेलासुद्धा आम्ही दरवर्षी महात्मा बसवेश्वर जयंती साजरी करत होतो. यावर्षी आम्ही त्याचं स्वरूप व्यापक केलेलं. दरवर्षीच आम्ही महात्मा बसवेश्वर जयंती साजरी करतो आणि अलीकडच्या काही वर्षामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारने नियम काढलेला आहे, सूचना जारी केलेली आहे की नगरपालिकेमध्ये, ग्रामपंचायतीमध्ये आणि तहसील कार्यालयात, सर्व कार्यालयात, शासकीय कार्यालयात महात्मा बसवेश्वरांची जयंती साजरी करण्यात आली पाहिजे. त्याप्रमाणे आम्ही सगळे सकाळीसुद्धा नगरपालिका खोपोलीमध्ये जातो. त्यांच्यासोबत आम्ही त्यांनी दिलेल्या वेळेत जातो. त्यांच्यासोबत आम्ही महात्मा बसवेश्वरांची जयंती साजरी करतो. तिथे मी किंवा आमच्यापैकी कुणीतरी असं छोटंसं व्याख्यान देतं महात्मा बसवेश्वरांवरती. तहसील ऑफिस खालापूरला जातो. तिथल्या तहसीलदार हजर असतात आमच्यासाठी. महात्मा बसवेश्वरांची तिथे जयंती साजरी करतो. असं आम्ही जेव्हापासून अधिनियम जारी केलेले तेव्हापासून करतो आणि आम्ही जेव्हापासून खोपोलीत आहे तेव्हापासून 40 ते 50 वर्ष झालं महात्मा बसवेश्वर जयंती साजरी केली जाते. बरं, ह्या वेळेला आपण म्हणालात की आम्ही थोडी व्यापक स्वरूपामध्ये साजरी करतोय, तर मग कोणीतरी प्रमुख अतिथी असतील? आम्ही आमदार साहेबांना बोलवलेलं आहे, महेंद्रसिंह थोरवेंना. आणि आमच्या म्हणजे लिंगायत समाजाचे उद्योजक आहेत, सुप्रसिद्ध उद्योजक मुंबईचे शिवानंद कोरे यांना सहपत्नी बोलवलेलं आहे. आणि आमचे रायगड जिल्हा अध्यक्ष आणि रायगडमधले प्रतिष्ठित काही लोक, तसंच पनवेल, खोपोली, जी काय रायगड जिल्ह्यातली गावं असतील, आमचे पाहुणे असतील, सांगली, कोल्हापूर, कर्नाटकपासून सगळे असे भरपूर सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहणार आहेत. तर या जयंती उत्सवासाठी खोपोलीकरांना विशेष असं काही आपल्याकडनं आव्हान राहील का? नक्कीच. आम्ही पहिल्यांदाच इतकी मोठ्या प्रमाणात आणि उत्साहाने, खूप मोठ्या उत्साहाने आम्ही महात्मा बसवेश्वर जयंती साजरी करतो आहोत. तसं दरवर्षीच आम्ही करतो. काही वेळेला कर्जतला केली, काही वेळेला पनवेलला केली. यावर्षी आम्ही जबाबदारी घेतलेली आहे. आम्ही खोपोली वीरशैव लिंगायत समाज मंडळ यांच्यातर्फे, हे महाराष्ट्र वीरशैव लिंगायत समाज मंडळाचं एक शाखा आहे, यातर्फे आम्ही साजरी करतो. मी सर्व खोपोलीतील लिंगायत बांधव आणि सर्व बांधवांना, बंधू भगिनींना विनंती करते की त्यांनी आमच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून आमचा आनंद द्विगुणित करावा. साधारण कार्यक्रमाची वेळ किती ते किती असणार आहे? 5:30 ते 9 आणि 9 नंतर आम्ही संध्याकाळी संध्याकाळी 5:30 ते 9 अक्षय तृतीये दिवशी. कारण सकाळी आम्ही तहसील ऑफिस आणि उन्हाची वेळ असते, त्यामुळे आम्ही संध्याकाळी घेतलेले कार्यक्रम. तहसील ऑफिस आणि नगरपालिकेमध्ये सकाळी कार्यक्रम असतो, आमचा कार्यक्रम आम्ही संध्याकाळी घेतलेला. तर मित्रांनो, जसं आपण म्हणतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कुठच्या एका समाजाचे नाहीत, कारण त्यांनी सर्वच जाती आणि सर्वच धर्मांसाठी आणि सर्वच धर्मांना त्यांच्या न्याय हक्कासाठी लढता यावं असं संविधानामध्ये त्यांनी नमूद केलं. आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे उपकार जे ते सर्वांवरती जे, तसेच महात्मा बसवेश्वर यांनीसुद्धा सर्व समाजासाठी, सर्व जातींसाठी त्यांना एक जो काही त्यावेळेचा जातीभेद होता त्या जातीभेदाला बाजूला काढून माणूस आणि माणुसकी, प्रत्येक माणसाला माणसाप्रमाणे वागवा आणि माणसाप्रमाणे जगता यावं यासाठी प्रयत्न केले. आणि म्हणून महात्मा बसवेश्वर हे आपल्या सर्वांचेच आहेत. आणि म्हणून सर्व खोपोलीकरांना रेखाताई कोरे यांनी आवाहन केलेलं आहे की त्यांनीसुद्धा या जयंतीच्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं.